ही कुठली उत्तराखंड किंवा आसाम मधली दृश्य नाहीयेत, तर ती आहेत पुण्यामधल्या जुन्नर तालुक्यातल्या आंबेगव्हाण गावातली दृश्य। शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना अशी तारेवरची कसरत करावी लागते। मांडवी नदी पार करण्यासाठी आधार आहे तो केवळ लाकडी बांबूने तयार केलेल्या पाळण्याचा। नदीला पूर येतो, तिकडे पालक असले तर येता जाता येतं, तिकडं जर कोणी नसलं तर शाळेत यायला पण टाइम होतो आणि जायला घरी जायला सुद्धा टाइम होतो। त्यामुळे इथं पूल बांधून देण्याची सरकारला मी विनंती करतो। पश्चिमेच्या बाजूला चिल्लेवाडी डॅम आहे सर। चिल्लेवाडी डॅमचं परिस्थिती अशी होती की पावसाळ्यामध्ये पुराचं पाणी आणि चिल्लेवाडी डॅमचं उन्हाळ्यामध्ये कुठल्याही वेळी आणि कोणत्याही क्षणी आवर्तून सोडलं जातं। नदीपात्रातून मुलं ज्यावेळेस खालून पाय येतात, अचानक जर पाणी आलं ती वाहून जाण्याची भीती असते। म्हणजे उन्हाळ्यातही त्रास, हिवाळ्यातही त्रास आणि पावसाळ्यातही त्रास। पाठपुरावा केला आहे, परंतु आम्हाला त्यास म्हणावं असं यश आलेलं नाही। निदान आपल्या माध्यमातून तरी यश मिळावं। आंबेगव्हाण या आदिवासी गावाकडे लक्ष देण्यासाठी कुणाकडेच वेळ नाहीये। गेली अनेक वर्ष हे आदिवासी बांधव असा जीव घेणा प्रवास करतात। विशेष म्हणजे शेतीमाल विक्रीसाठी बाहेरगावी न्यायचा असेल तर याच लाकडी पाळण्याचा त्यांना आधार घ्यावा लागतो। त्यामुळे ग्रामस्थ सतत दहशतीखाली असतात। या बाजूला वाढायला त्या बाजूला वाढायला नदीला पाणी असल्या भीती वाटती, मग गडी माणसं नसल्या भीती वाटत, मग गडी माणसांना बोलवायला लागत आणि मग असं आम्ही येतोय। आमच्या मुलांना जाता येत नाही, जर असं पाय सरकलं नदीत जातंय। लहान लहान मुलांना शाळेत यावं लागतंय, त्रास होतोय। पाळणीतून येता जाताना त्रास होणार आहे। महिला सुद्धा कामाला जातात। आम्ही बऱ्याच वेळा ग्रामपंचायतमधून पाठपुरावा केला पण त्याचं काही सुलभ झालेलं नाही। 12ही महिने अशी स्थिती। पावसाळ्यात तर इथली स्थिती न विचारलेलीच बरी। वरून कोसळणारा पाऊस आणि खाली नदीचं पाणी। इथं पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी अनेक वेळा केली पण अद्यापही त्यांची हाक शासनापर्यंत पोहोचलेली नाही। एखादी दुर्घटना घडली तरच सरकार या ग्रामस्थांकडे लक्ष देणार का? साईदीप ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जुन्नर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।